नमस्कार मंडळी, सुवर्णाच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे टमॅटोचं तिखट वरण। मग त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे। इथे 2 टमॅटो मस्त बारीकपैकी कापून घेतलेले आहेत मी। इथे 2-3 लसणाच्या पाकळ्या कापून छिलून कापून घेतलेल्या आहेत। इथे कढीपत्त्याची पानं, इथे कोथिंबीर धुवून ठेवलेली आहे। इथे मी पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता आपल्याला फोडणी करून घ्यायची। इथे मी डाळ शिजून छान घोटून घेऊन ठेवलेली आहे। आता आपलं इथे तेल मस्तपैकी गरम होतंय। इथे आपलं तेल गरम झालंय। सगळ्यात पहिले मी याच्यामध्ये चॉप केलेला लसूण घालून घेणार आहे। मस्त गोल्डन ब्राउन झाले लसूण। आता आपल्याला मोहरी घालून घ्यायची याच्यामध्ये, थोडंसं जिरं, लगेच आपल्याला कढीपत्त्याची पानं छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता हे आपण असं मिक्स करून घेतलंय। त्याला 2 मिनिटं तेलामध्ये छान परतून घ्यायचे व्यवस्थित आपल्याला। आता ह्याच्यामध्ये मी लाल तिखट घालणार आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि खूप टेस्टी वरण लागतं हे। भरपूर जण म्हणजे फिक्की डाळच बनवतात, कोणी फिक्या डाळीमध्ये 1 टमॅटो किंवा मिरची घालून असं बनवतं। पण आमच्या इथे ना सगळ्यांना वेगवेगळ्या डाळीचे प्रकार खूप आवडतात। मी थोडंसं मिरची टाकून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकणार, कारण हे टमॅटो मग आपले छानपैकी गाळ होतील त्यासाठी। आपले हे टमाटे छान असे तेलामध्ये छान गाळ करून घ्यायचे। छान आता हे बघा, हे आपले टमॅटो असे छान गाळ होत आहेत। असं छान असं आपला डाळीचा याचा फोडणीचा आवाज पण छान असं चुरचुर येतोय, बघितलं ना। बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलाय आपल्या डाळीचा। त्याच्यामध्ये जो मसाला टाकलाय त्याचा हे बघा, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। ही डाळ खूप छान लागते, तुमच्या इथे पण सगळ्यांना आवडेल। हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये हे आपलं घोटलेलं वरण घालून घेणार आहे। तर आता हे बघा, मी याच्यावर कच्ची कोथिंबीर पण घालून घेतली आहे आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय आणि याला छान 10 मिनिटाची उकळी काढून घ्यायची। आता मी याच्यामध्ये थोडंसंच मीठ घालणार, कारण आपण पहिले पण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। आणि ह्याला छानपैकी आता आपल्याला 10 मिनिटाची उकळी येऊ द्यायची। कलर बघा, आणि एकदम असं म्हणजे एकदम छान असा किचननी मस्त दरवळ सुटलेली आहे त्याची। इथं आपलं आता छान वरण उकळलेलं आहे। हे बघा, कलर बघा किती सुंदर आलाय आणि टेस्टला पण खूप छान लागते ही डाळ। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि प्लीज मला कमेंट करत जा। म्हणजे तुम्ही जर मला कमेंट केलात तर मला प्रोत्साहन भेटत जाईल की मी तुम्हाला छान छान अशा डिश बनवून दाखवत जाईल। आपल्या काही नाही, घरगुती असतात, तेवढ्या काही प्रोफेशनल वगैरे आपल्या डिश नसतात। तरी पण तुम्ही माझ्या स्वयंपाकाला किंवा माझ्या भाज्यांना छान बघता आणि लाईक करता, तुमच्या मनापासून खूप आभार। तर बघू शकता तुम्ही, माझं मस्त टमॅटोचं इथे वरण झालेलं आहे। आणि माझं जर हे वरण तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज माझ्या वरणाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।